सगळ्या आपल्या मराठी वासियांना आपला एक संभ्रम तयार झालेला आहे की आपण 5 महिन्यापासून मराठी आरक्षणासाठी लढायलो. कशासाठी? मराठी आरक्षणासाठी. पण आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एक मुद्दा आलाय की 22 तारखेला रामचंद्र प्रभूंची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा आहे आणि 20 तारखेला कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. मग 2 मुद्दे आहेत की एकीकडे 20 तारखेला मराठी आरक्षणासाठी जायचंय आणि दुसरीकडे आपल्याला भगवान रामचंद्र प्रभूंची प्राणपत्र प्रतिष्ठा आहे. मग संभ्रम मनातला काढून टाका. तुम्हाला एक सांगतो मी की रामचंद्र प्रभूंनी राज्यगादीवर न बसता आपल्या कर्तव्याला महत्व दिलं. तसं आपण जर आपल्या कर्तव्यापासून जर दूर गेलो तर रामचंद्र प्रभू सुद्धा आपल्याला माफ करणार नाहीत. का? तर रामचंद्र प्रभू ही सांगतात की आपल्या अधिकारापेक्षा आपल्या स्थानापेक्षा आपल्याला कर्तव्याला महत्व आहे. आपल्याला आरक्षण हे महत्वाचं आहे. कारण का? राम आमचा प्राण आहे, राम आमचं अधिष्ठान आहे, राम आमचा जीव आहे. ते आमच्या हृदयामध्ये अदुगरच रामचंद्र प्रभू आहेत. पण येणारी पिढी आरक्षण जर नाही भेटलं तर आम्हाला माफ करणार नाही महाराज. कारण 70 वर्षापासून रखडलेलं मराठी आरक्षण आज कुठं पूर्वपदावर आलेलं आहे. आपण जर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं नाही ऐकलं तर आपल्या मराठी समाजाला कधीच वाली भेटणार नाही. म्हणून आतापर्यंत आपल्या मराठी समाजाचा कोणीच विचार केला नाही. फक्त आपण दुसऱ्याचे झेंडे घेऊन फिरायचं एवढंच आपण केलं. पण आता आपल्या मुलांच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे मराठी आरक्षण फार महत्वाचं आहे. म्हणून या आरक्षणाचा विचार घेता मनोज जरांगे पाटलाचं मनोगत ऐकून 20 तारखेला मुंबईला आपल्याला रवाना व्हायचे दादा. हा मुद्दा सुद्धा फार महत्वाचा आहे. असो मी का सांगितलं? कारण या माझ्यावर प्रेम करणारे 2 माझे मित्र इथं उपस्थित आहेत. हे तुम्हालाही सांगितलं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला माझं हे आव्हान आहे की अभी नहीं तो कभी नहीं. कारण एकदा जर आपण या मनोज जरांगेला डावललं, आपण जर त्यांचं मनोगत ऐकलं नाही तर ही वेळ पुन्हा नाही महाराज. माझ्यावर प्रेम करणारे आमचे बाळू महाराज पिंपरीकर आणि संतोष महाराज गायके माझे जिवलग मित्र आहेत महाराज. आपल्या आत्याचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर आम्हाला बी यायचंय म्हणले. म्हणून महाराज धावपळ करीत आले. त्याला वाटलं मग आमचं नाव अजून येत नाही. माझ्या हृदयामध्ये तुमचं नाव आहे दादा. म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. काय का आता नीटा एवढं प्रेम करायची काही की भरत जेवढा आवडायचा नाही तितका राम आवडायचा. काही खायला करू द्या हो, काही खायला करू द्या, भरताच्या अगोदर रामाला द्यायची नेऊन. इतकं प्रेम करायची रामावर. त्या वेदना रामाच्या राम रडतोय आणि त्या वेदना कैकेयी आईसाहेबाच्या अंतकरणामध्ये घुसल्या आणि कैकेयी आईसाहेब रामचंद्र प्रभूकडे आल्या आणि रामचंद्र प्रभूंच्या डोक्यावरून हात फिरवला. रामा, उद्या तुझा राज्य अभिषेक होणार आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी शोभा देत नाहीत. काय वेदना आहे तुला? रामचंद्र प्रभूंनी हात जोडले. माय, मला माहित आहे माझ्या पित्यांनी माझा राज्य अभिषेक करण्याचं ठरवलंय आई. पण तुला सांगू, मला हे राज्य अभिषेक करून घ्यायचा नाही माय. पण काय करू? मी अशा कुळामध्ये जन्माला आलो की नकार सुद्धा देऊ शकत नाही. कारण मी माझ्या वडिलाचं म्हणणं सुद्धा मोडू शकत नाही माय. आणि मी असं काय करू की या अयोध्येमध्ये असा एकही माणूस नाही की त्याची बुद्धी पलटन म्हणून. रामा, मला स्पष्ट करून सांग काय तर. सांगितलं माय, मी इथं अवतार घेऊन आलो आणि अवतार कार्य म्हणजे असुरांचा वध करण्याचा टळालो. जब जब होए धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्मावर हानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन येतो माय.
मी धर्मावर आघात होत आहेत, असुरांनी मातवलेली ही सृष्टी आहे आणि त्यांचा वध करण्यासाठी मी आलो माय. पण काय करू, वडिलांचंही म्हणणं मोडू शकत नाही, मला तर राज्य अभिषेक करून घ्यायचा नाही, काय करावं. कैकेयीनं सांगितलं, रामा एक गोष्ट जीवनामध्ये लक्षात घ्या गड्या, या जगामध्ये जगाच्या पाठीवर दोनच अशा गोष्टी आहेत. आपले वडील निघून गेल्याच्या नंतर वडिलाची जागा आपला मोठा भाऊ घेऊ शकते, आणि आपली आई गेल्याच्या नंतर आपली बहीण आपली साथ देऊ शकते. दुसरे या जगाच्या पाठीवर तुमच्यावर करतेन प्रेम, पण आईसारखं, बहिणीसारखं आणि भावासारखं प्रेम तुमच्या पाठीशी कोणीच करणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण आपल्या आईसारखंच आपल्या बहिणीवरही प्रेम केलं पाहिजे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या जीवनामधून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबर गेल्याच्या नंतर सोपान काका आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायावर प्रेम जर केला असेल तर मोठे बंधू निवृत्तीनाथ आणि लहानी बहीण मुक्ताबाईचा आशीर्वाद घेऊनच माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. महाराज हे शक्तिपीठाचं मोठं महाराज आपल्या पाठीमागे आशीर्वाद असते. शक्तिपीठ अर्थात आपली बहीण असते. महाराज आई गेल्याच्या नंतर आपल्या बहिणीला पण फार जपलं पाहिजे महाराज, आणि आपले वडील गेल्याच्या नंतर आपल्या भावाचा सल्ला घेतला पाहिजे. कितीही दुःखाची गोष्ट असू द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कुठलंही वेदना येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, पण तुमच्या वेदनाचा आवाज तुमच्या जवळ राहणाऱ्या तुमच्या भावालाच येईल. तुमच्या गावानं प्रेम करू द्या, पण तुमच्या वेदनांचा आवाज तुमच्या भावाला येतो म्हणून भावाला विसरू नका गडे. माझी एवढी विनंती आहे तुमच्याकडे, मला सांगायचंय तुम्हाला हे की कैकेयी आईसाहेबांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, रामा तू रडू नको, चिंता करू नको, तुला राज्याभिषेक करून घ्यायचा नाही ना, नको करून घेऊ, चिंता करू नको, तू जा आणि तुझं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य पार पाड. रामचंद्र प्रभूला कैकेयी आईसाहेबांनी सांगितलं, जा रामा, चिंता करू नको, तुझा राज्याभिषेक होणार नाही. रामचंद्र प्रभूने सांगितलं, कस काय होणार नाही, चिंता करू नको म्हणल्या. मला सांगा, रात्यामध्ये बाजू पलटिली, राजा दशरथाकडून 2 वरदान मागून घेतले होते, त्या वरदानाची पूर्तता करण्यासाठी महालामध्ये गेल्या. राजा दशरथांना सांगितलं, महाराज मला तुमच्याकडून एक वचन हवंय. म्हणले, काय? तुम्ही मला वचन दिलत, सांगितलं, सांग तुझं काय वचन आहे ते मी पूर्ण करीन. सांगितलं, एक वरदान असं आहे की माझ्या भरताला राज्य गादी द्या, आणि दुसरं वचन असं द्या की रामाला वनवास झाला पाहिजे. दशरथांच्या 2 मिनिटं लक्षातच येईना, एवढी काही प्रेम करणारी, पण आज असं का म्हणायली. सांगितलं, तू खोटं बोलायली का? म्हणली, महाराज खोटं नाही, खरंच सांगायली. रामाला राज्य गादी भेटली नाही पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. भरताला राज्य गादी भेटली पाहिजे, माझा भरत मला प्रिय आहे, रामाला वनवासाला पाठवा. दशरथानं एवढ्या महाराज वाईट शब्दामध्ये व्याख्याने केली. चांडाळणी, आतापर्यंत मी तुला चांगलं समजत होतो, आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास केला, आतापर्यंत मला वाटायचं तू रामावर खरंच प्रेम करतीस ग, पण तू तर चांडाळीन निघालीस, तू पापी निघालीस, तुझं रामावर खरं प्रेम नव्हतंच. म्हणली, माझं प्रेम खरंच रामावर नव्हतं, माझं प्रेम भरतावरच आहे. सांगितलं, ठीक आहे म्हणले. भरताला बातमी माहीत झाल्याच्या नंतर भरताने सुद्धा महाराज एवढ्या शिव्या दिल्या, आईला जन्म दिलेल्या पोरानं पण एवढा अपमान केला महाराज कैकेयीचा. तुझी जीभ का गळून पडली नाही, तुझ्या तोंडात किडे का पडले नाही, तुझ्या उदरामधून जन्म घेऊन मी अनंत जन्मीचा पापी असावा, तुझ्या उदरातून मी जन्म घेतला माय. अगं तुला माय म्हणण्याचं पण माझ्या तोंडाला येऊ नये, आणि मी तुला एक शाप देतो, या सृष्टीमध्ये
तुझं नाव कोणीच ठेवणार नाही. मला सांगा या महाराष्ट्रामध्ये काही कोणाचं नाव आहे का असं नाही एखादं ज्याला माहित नसन? आता तर नाव देवाची नाही तर असुराची बी नाही तर फ्रीज कूलर टीव्ही काय नाव ठेवलीत. मालिका बघू बघू नाव ठेवलीत. एका महात्म्याने बाणाच्या शय्येवर पडून 1 नामाचं भजन केलं त्याच्यातले पण नाव कमी पडायलेत. तुम्हाला फायदा होईन देवाचं नाव देवीचं नाव ठेवल्याच्या नंतर. आज्या मेळ्यासारखा पापी तरला चांगले नाव ठेवल्याच्या नंतर तुमच्याच आयुष्यामध्ये बदल पडेल महाराज. हा हे म्हणाले आंटी बंटी तसे नाव ठेवले नाही पाहिजे महाराज. देवाचे नाव ठेवले पाहिजे. एवढं महाराज भरताना हे केलं महाराज. सांगितलं तुझं नाव पण कोणी ठेवणार नाही. महाराष्ट्रात काही नाव आहे का हो? कुठेच नाव नाही. मला सांगायचं एवढं माझा राम खुश व्हावा. माझ्या रामाचं मनोगत ऐकून रामाला रावणाला मारायचं होतं महाराज. कारण त्याचं कर्तव्य होतं ते. राज्यगादी हा अधिकार स्थान आहे. पण रामचंद्र प्रभूंचं कर्तव्य हे रावणाला मारणं आहे. आणि मी अवतारच त्याच्यासाठी घेतलाय. आणि अयोध्येमध्ये अशा माझी बुद्धी पलटिणारच कोणी नाही. आणि लोक म्हणतात मंथरानं कानात सांगितलं की तू असं म्हण. एवढी कच्च्या कानाची काही नव्हती हो. रामावर कैकईचं जीवापाड प्रेम होतं. ती आताची काही थोडीच होती. आताच्या कैकईच्या कानात सांगितलं की ते मोठा लय फिरायला लहानाला काहीच काम नाही. असं म्हणलं की लहानाला वावरात काम करायला आणि मोठा लय फिरायला म्हणलं की आताची काही लगेच बाजूला होती. आताची काही नव्हती महाराज. रामावर जीवापाड प्रेम करायची. मला सांगायचंय तुम्हाला एवढं की जिनं ज्याला जन्म दिला त्या पोरानं म्हणावं तू ह्या पोरा तोंडात किडे पडाव. त्या पोरानं म्हणाव तू पापी नाहीस, तू चांडाळी नाहीस, मी तुझ्या पोटातून जन्म घेऊन पाप केलंय असं जन्मदात्या पोरानं म्हणावं. ते मायबापानं ऐकावं. त्याच्यापेक्षा मरून गेलेलं बरं महाराज. जीवनामध्ये माईचा आणि बापाचा आदर ज्याला करता येत नसेल तर त्याला असुर म्हणा गड्या. कारण जीवनामध्ये मायबापाचं स्थान माऊलीनं तर सांगितलं की तुम्ही कुठं नाही जरी गेलात तुम्ही तीर्थयात्रा करू नका. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयाचे किर शरीरे लोन कीजे. तुम्ही कुठं जरी भजन नका करू, हरिपाठ नका करू, तुम्ही कीर्तन करू नका, पण मायबापाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहू नका. मायबाप केवळ काशी तेन न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. मायबाप केवळ काशी तेन न जावे कुठं जरी नाही गेलात पण मायबापाची सेवा केली की तुम्हाला सगळ्या तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही.